तर नमस्कार म्हणजे पुन्हा स्वागत आहे चॅनल आमच्या ब्लॉग्स. तर या साईडला आहेत मोरे शेठ. आम्ही आहोत आता मुंबई गोवा रोडवरती अलिबागच्या दिशेने जाताना. आता आपण आलेलो आहोत रामवाडीत आलेलो आहोत. एक पेंटच्या पुढे आलेलो आहोत आपण आणि आता नाश्ता करायला थांबले. वडापाव खाल्ले शेठने. आता आमचं कॉफी येते तर झोप आलेली म्हणायला गेलं तर कसं काय म्हणताय शेठ, कसं वाटतंय? एक नंबर. त्यांचा डायलॉगच आहे. आता बंटी नाही आपल्यासोबत यावेळी, आम्ही दोघंच आलो आहे. तर कुठे कुठे जायचं तसं बघायला गेलं तर आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे. म्हणजे ओके चला जरा कॉफी पिऊया आता. एक बही मारचं बघू कसं गरम आहे. ठीक आहे, थंड करून पिऊयात. आता जाऊयात पुढे थोड्या वेळात. चालू केलेलं आपण आता पहिली राईड आपली परत एकदा. तर थोड्या वेळात आता पोचू आपण अलिबागला. तोपर्यंत आमच्यासोबत राहा या ब्लॉगमध्ये डायरेक्ट. ओके बस. आईचं आज आहे मंगल मारून. अलिबाग मध्ये आलोय मित्रांनो. आता जरा कुठल्या साईडला आलोय? हल आलोय. मस्त असं वाटतंय कडक एकदम. तुम्ही बघू शकता रोड बीड एकदम कडक. चढलं काय दिसतंय का काय? आलं का मंडळी? आलेलो आता आम्ही थळच्या जेट्टीवर झालो. आता किल्ल्यावर जायला बोट असते की नाही ते आता बघायला लागणार आम्हाला. शेठ मोरे शेठ आहेत. मोरे शेठचा अभ्यास सांगतो की असेल बोट. बघूया आता कसं काय ते. बघा परिसर असा आहे. जेटी आहे थळची. मासे पकडून आले आहेत एकदम. बघा अँकर, बघा अँकरला मराठीत म्हणतो काय माहिती बोलतात. बघा अँकर याला म्हणतात. जाऊयात जरा पुढे आणि बघूयात कसं काय ते. मच्छी सुकवतात मित्रांनो. बघा गोडाऊन सारखे त्यांचे. जाळ बघ थोडं मोठं जाळ बघा. बंदरावर आलंय बंदरावर. कोळी वाढत होता. कोळी वाटतं कोळी वाढ. काय मोरे काय म्हणताय? डेंजर ना एकदम कडक. पोसायडर पाण्यात दर्या चालू तसा टॉप बॉक्स वर होता. घेतलं तर पाहिजे टॉप बॉक्स वर. हेल्मेट लावेल एकदम खवळलाय समुद्र असं बोलतोय मोरे. आवाज येत नाही. मोटारचा आवाज आहे पाठी. तिथे तो किल्ला आहे अंधेरी किल्ला. जो किल्ला दिसतो इथे तो आहे उंदेरी किल्ला. जरी सिद्धिने बांधलेला तो, पण आपल्याला जायचा खांदेरी किल्ल्यावरती. तो समोर आहे तो तर जाम लांब आहे. असं म्हणजे आपल्या काय बोलतो त्याला जमिनीपासून 6 किलोमीटर आहे तो किल्ला, खांदेरी किल्ला. तर तुम्ही येताय तर नक्कीच या इथे. आणि हा उंदेरी किल्ला आहे. हे तुम्ही बघा फक्त. पुढे जायचं, अजून पुढे जायचं आपल्याला खूप.
मंडळी आलेलो आपण खांदेरी किल्ल्यावर, खांदेरी दुर्ग. तर मंडळी आपल्या मराठ्यांनी बांधलेला किल्ला खांदेरी किल्ला अजूनही तसाच उभा आहे दिमाखात पाण्यात. काय तटबंद आहे, काय बुरुज आहेत, एकदम कडक. खांदेरी मनाविला. चला आलेला आपण आता खांदेरी किल्ल्याच्या इथे. डेंजर. अरे काय इथं ढासळला आहे काय ना, ठीक आहे तरी पण. तर नाईनाग भंडारी यांना पाण्यातले छत्रपती शिवाजी महाराज पण असं नाव दिलेलं आहे. काय म्हणता बाकी मोरे शेठ? डेंजर बांधलाय किल्ला. आता मंदिराजवळ आलोय हेताल देवाच्या. जरा दर्शन घेऊ आणि कल्टी मारू. बघा हा किल्ला आहे तिथे. पुढे आता जाऊयात जरा आणि गपचूप दर्शन घेऊयात. हे आहे देवाचं मंदिर. आपण आलेलो, आपण दर्शन घेतलेलं आहे आतमध्ये. आणि कसं आहे माहिती आहे का, आता ते तुम्हाला सॉफिश तर हे का सोंड का ठेवली तिथं असं का तुम्हाला वाटलं असेल, तर या देवाचं ते शस्त्र आहे. म्हणून जेव्हा पण कोळी बांधवांना आपले मिळतो मासा आपल्या बोटीत किंवा जाळीत, तर ते त्यांना अर्पण करतात. तर आपण बघितलं, तुम्हाला दाखवेन मी त्याच्याच व्हिडिओमध्ये. तर हे आहे ते मंदिर तिथे आणि देवींची नाव लिहिलेली आहे तिथे दगडांवरती सगळ्या. हा आहे बुरुज. मोरे शेठ आहे तिथे. झेंडे लावले आहेत प्रत्येकाने आपापले होळी बांधवांनी. तर असं सगळं आहे. आता गडावरती काय काय बघण्यासारखं आता का तेव्हा लाईट हाऊस आहे तिथे. तर बघूयात पुढचं कसं काय ते. आणि तो आहे किल्ला उंदेरी किल्ला, जो सिद्धीने बांधला आहे. तो काय राहायला निसता नाबूद झाला तसं बघायला गेलं तर. आता इतिहास सांगतो तुम्हाला थोड्या वेळात काय असेल ते. तर मंडळी तुम्हाला जे समोर दिसत आहे ते आहे वेताळदेवांचे मंदिर आपल्या खांदेरी किल्ल्यावरती. आता सांगायला गेलं तर खूप जागृत देवस्थान आहे हे. म्हणजे फार दुरून गोव्यापासूनची लोक येतात इथे भेट देण्यासाठी. कोळी बांधवांचं हे खूप जागृत देवस्थान आहे, ते खूप मानतात. आणि कसं आहे माहिती आहे का, आता वेताळ देव म्हणजे कोण वेताळ नक्की? विक्रम वेताळ जर तुम्हाला माहिती असेल तर त्यातमधला हा वेताळ त्यांची इथे मंदिर आहे. आता काय म्हणतात, आता जेव्हा कोळी बांधव आपले नवीन बोटी किंवा काय घेतात, म्हणजे असं त्यांचं सामान घेतात, तर ते देवाला आधी नारळ फोडतात इथे आणि मग त्यांच्या पुढच्या कामासाठी ते जातात. आणि पुढचं म्हणजे सांगायला गेलं तर नवसाला पावणारा देव. तर नवस करताना आपण सांगतो की देवाला अर्पण करतो आपण, ते म्हणजे घंटी अर्पण करतात म्हणजे पूर्ण झाल्यावरती. आणि ज्याचा मोठा नवस त्याची तेवढी मोठी घंटी, असं म्हणजे त्याचं काय हे आकार नसतो, म्हणजे तसं असतं. आणि तसं बघायला गेलं तर पुढचं म्हणजे ते देव प्रत्येक वर्षाला 1-1 इंच वाढतो. प्रत्येक इंचाला ती शिला जी आहे, देवाची मूर्ती जी आहे, ती प्रत्येक वर्षाला 1-1 इंच वाढते. आणि जेव्हा आपण सॉफिश म्हणजे सोंडस मासा जो असतो, म्हणजे सोंड असते आणि त्याला आजूबाजूला काटे असतात, ती त्या देवाची शस्त्र होतं, वेताळ देवाचं शस्त्र होतं. म्हणून जेव्हा आपण डोलीला लागतो, आपला काय बोलतो त्याला, सॉफिश लागतो आपल्या ह्याच्यात जाळ्यात किंवा ह्याच्यात, तर तो देवाला आपण अर्पण करतो. तर तिथे आहेत, दाखवतो तुम्हाला तसं. आता पुढचा भाग पुढे बघूया. ओकेच्या त्यासाठी तिथे आल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो मराठी अस्मितेचा भगवा ध्वज फडकताना. आणि इथे आहे तोफ, मोठी आहे खूपच, एकदम कडक. तिचं जरा करोजन झालंय तसं बघितलेलं तर. बघा इथून डायरेक्ट वात लावायची आणि मुघलांना उडवायचा डायरेक्ट इथनंच सिद्धीला. काय बोलतो मोरे? हे बघा खोली दाखवतो कशी आहे. वरती बुरुज आहे याच्या आणि खाली खोली आहे बघा. असं सगळं आहे. आतमध्ये पण अजून एक खोली आहे, दिसत तर नसेल काय आता तुम्हाला. हे बघा मोठी आहे खोली जरा. हे बघा अशी एक खोली आहे. हा वरती बुरुज आहे. हा बघा कडक असं बांधकाम केलेलं आहे बघा खोली अशी. आणि बाहेर जाऊन असं बघा ते काहीतरी आहे बघा मध्यवरती. आणि या बाहेर असं जायचं. चले इंतजाम कसा करणार, तर इथे हे त्यांनी एक खोदलेलं आहे. म्हणजे कसं पावसाचं पाणी पडल्यावर साठणार डायरेक्ट इथे, गोडं पाणी अवेलेबल डायरेक्ट.
मंडळी बघताय तुम्ही भल्या मोठ्या अजस्त्र असं तोफा. अरे बापरे एकदम कडक. काय म्हणू आता तुम्हाला मी. पॉइंट आउट डायरेक्ट. नजर जाईल तोवर तोफेचा गोळ्याचा मारा काय. खवळलेला समुद्र आणि त्यासोबतच हा रस्ता आहे आतमध्ये जायला. आणि मग अशी तुम्हाला दाखवलं नाही का ते तसं आहे बघा. असं दिसतं वरतून. अशी खोली सारखं टाईप. खोली टाईप राहायला म्हणजे असं बघा. इथून रस्ता आहे आणि हा ही खोली. हा बुरुज. तर मंडळी अजून एक सांगायची मेन बात काय आहे माहिती आहे का. तर जे 13 किल्ले आपण युनेस्कोमध्ये नोंदणी केलेली आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून, त्यातला खांदेरी किल्ला आहे. आणि आपण तो अभिमानाने सांगू शकतो युनेस्कोमध्ये त्या किल्ल्याचं नोंदणीकरण केलेलं आहे. तर आता वरती जाऊयात. वरच्या बुरुजाकडे जाऊयात. हे बांधलं आहे गव्हर्नमेंटने बांधलं. हवामान खात्याचं काहीतरी आहे हे असं मोरे सांगतोय. आणि बघा टाकीसारखं आहे ते बांधलं आहे. तर मोरे शेट येत आहेत. आणि हा असा परिसर इथून दिसतो आपल्याला बघा. भारतीय समुद्र. तर तुम्हाला तोफा बघायच्या असतील तर 100% इथे या. डेंजर असतं जंगल दुसऱ्या साईडला. वाट काढतोय आम्ही. बघतोय आता असं होतं. कुठे एवढी चांगली सरळ वाट दिली आहे. उगाचच कशाला येतोय वरतून रे. बघा ये हे बघा. कोणी आणलं. बघा ये ये बाळा ये ये ये. बरोबर नीट ये नीट ये. घाबरू नको ये. ये बघूया कसं काय मोरेचं वरती. गडावरती आल्या जर तुम्हाला माहिती असेल तर आवाज येतो ह्याचा. कशाचा लोखंडी आवाज येतो. आपण जर वाजवलं तर यांचा तर तो ह्या दगडातून येतो बघा. मोरे वाजव येतं. दाखव वाजून. नीट वाजव. तर आवाज यायला पाहिजे बाबा. हां तर बघा आवाज येतोय बघा कसा. दुसरीकडे वाजव ना काहीतरी. आता दुसरीकडे एक विशेष हा काहीतरी वेगळाच एकदम भारीच एकदम. अरे येतो येतो. आपण फिरलेलो आहोत आता भौगोलिक तरी सगळं. आता मध्ये एक मंदिर आहे तिथं आपण जाऊयात जरा. भेट देऊयात जरा मंदिराला. आणि बोटीची वाट पाहत बघूया कधी येते बाबा. आणि जायला तसं मोकळूया आपण मग. हे बघा मंडळी आलेलो आम्ही खांदेरी किल्ल्यावरून. येता देवाचे दर्शन घेऊन आता जायचं आपल्याला रेवदंड्याला. 4:30 वाजलेले आहेत. बघा ही जेटी अशी आहे बघा. तिथून आपण पुढे जातो. तर आता जाऊयात जरा. दमलो आता गाडी चालवायची. पुढे जातो आता. लेफ्ट मार रे.
लेफ्ट. आता आपण येऊन पोचलेलो आहोत रामेश्वर मंदिर, अलिबागमध्ये स्थित. कान्होजी आंग्रेंनी या मंदिराची जीर्णोद्धार केला. तर सुंदर असं भव्य असं रामेश्वराचं हे मंदिर नक्कीच पाहिलं या आपल्या अलिबागमध्ये. सर्वेश मोरे यांची पुन्हा एकदा हा यशस्वी होताना हा प्लॅन खूप सुंदर असं हे करतात आणि खूप सुंदर असं दृश्य आम्हाला पाहायला मिळतं आहे. लवकरच लवकर आपण आता जरा दर्शन घेऊयात. आणि बघा मासे पण आहेत त्याच्यात, खूप सारे मासे आहेत त्या तलावात. तर आपण जरा थोड्या वेळात लवकर येऊया आणि जरा दर्शन घेऊयात. मंडळी आतमध्ये आहे हे मंदिर ह्याच्या. तर मस्त एक लाकडी बांधकाम केलेलं आहे बाहेरून, सुंदर असं वाटतं. असा वाडाच वाटतो एक टाईप आणि आतमध्ये मंदिर आहे तिथे. तर परिसर बघा सुंदर एकदम मस्त. कुत्रा झोपलाय. नंदी साहेब आहे, निपाटी आहे तलाव. नक्की चौल इथे या आणि भेट द्या. मागच्या बाजूला आपल्याला हे असं काही बघायला मिळतं. नक्की काय आहे ते आपल्याला काही कळालं नाही आहे, पण आपण नक्कीच सांगू याबद्दल काय आहे ते. असं एक हे बांधलं आहे, म्हणजे असं एक प्लॅटफॉर्म आहे आणि तो चौथाला तिथे बांधला आहे आणि त्याच्यावरती ते कल्चर उभं केलं आहे. तर मस्त असं बाग आहे आणि त्याच्यामध्येच हे असं आहे, म्हणजे जुनं आहे फार. नक्की बघा इथे आणि सांगा काय असेल तर, हे तुम्हाला माहिती असेल तर. आपण ऐकलेलं की इंटरलॉकिंग सिस्टम असते, हे बघा सही टाकतात त्याच्यामध्ये या दोन दगडाच्या मध्ये, मग हे इंटरलॉक होतं. एच प्रकारचे असते, पण हे आता हॉरिझॉन्टल दाखवतो आपण. मग हे असं आहे पण. आणि इथे पाहायला मिळते ती सळी बघा, दोन इंटरलॉक केलेले आहेत बघा इथे. असे हे हा दगड एक वेगळा, हा दगड एक वेगळा आणि ही मध्ये सळी. म्हणजे हे असं हे हा दगड वेगवेगळा, हा दगड एक वेगळा आहे. ह्या दोघांना एकत्र करायसाठी हे मध्ये समजला. ओके. हे बघा इथे दाखव, बघा इथे स्पष्ट दिलं बघा. बघा असं इंटरलॉक. खूप जिओमेट्री आणि कलाकृती कडक होती. काय बोलतोस, स्कल्पचरिंग ॲबिलिटी आता काय राहिलंच नाही काय. हे बघा असं अवशेष आपल्याला बघायला मिळतं आणि शिकायला पण मिळतात त्याच्यातून काय काय. फार आलेलो बाबा आता रेवदंडा बीचला. तिथे आहे रेवदंडा किल्ला. जरा लेट झाला आपल्याला बघायला, पण केलेलं आपण आजचे सगळे शॉट केलेले आहेत. शॉटमध्ये स्पॉट केलेले सगळे. मोरे शेड आहे तिथे रेवदंडा. याची बीचवरती माती बघा वेगळी ऐक वाटलं. तर जरा जास्त जाऊ नको आतमध्ये, तरी हे बीच आहे असं सगळं मस्त दिसतंय. आणि जाऊ जरा पुढे बघा रेवदंड्याची तटबंदी दिसते बघा आपल्याला इथून बीचवरूनच. बघा गपचूप गुफेरी दरवाजा आहे तिथे खाली. बघतो आपण जरा आता काय करायचं ते. बांधलेला हा किल्ला मराठ्यांच्या हातात चिमाजी आप्पा यांनी दिला, जिंकला किल्ला हा तेव्हा. बापरे, फटीतून जायचं की काय, वेगळंच आहे एकदम. अरे पाहायला आलेलो पण आता प्रॉपर्टी आता 7 माळची माडी आहे तिथे, ऐकायला येतं तुम्हाला. तर असं सगळं आहे इथे. बघा तटबंदी बघा, तटबंदी एकदम कडक, एकदम कडक, एकदम कडक. तर मंडळी असा होता आमचा दिवस. पाठी आहे माझ्या रेवदंडा फोर्ट, रेवदंडा बीचवरती आम्ही चालतोय. मोरे शेटा त्या साईडला झालेलं आहे आता सगळं. 5:45 वाजले. आता निघू आपण गपचूप घरी. जाम फिरलो आता सकाळपासून, कंटाळा आला आता मला पण. तर निघूयात. खूप केलं आपण काय काय आज. नक्की या ब्लॉगमध्ये राहा आणि पुढं बघा का आम्ही कुठं जातो आता. थँक्यू.